नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू, 6 मे सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संकल्पना समजाव्यात म्हणून अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण आता मातृभाषेतून देण्यात येणार आहे। त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे। येरवाडा येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सीतारामन बोलत होत्या। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सोमवारपासून म्हणजेच आजपासून पुढचे 3 दिवस मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। या 3 दिवसात या भागात वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर आज आणि उद्या कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहील। अवकाळी पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा 28% आला। त्यामुळे सध्या 2344 गावे व 5749 वाड्यांना 2952 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी चिंताजनक होणार आहे। त्यापैकी सर्वात गंभीर परिस्थिती पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बारामती तालुक्यातील काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो। प्रत्येक वेळी या भागातील नागरिक दुष्काळी भागाकडे लक्ष द्या असे वारंवार बोलत असतात। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी तुम्हाला विनंती करतो की सारखं जिरायती भाग म्हणू नका। मी एकदाचा तो जिरायत शब्दच काढून टाकणार आहे। हा शब्द जिरायती न राहता जसा कॅनलच्या कडेचा भाग बागायती झाला आहे तसा अलीकडील भागही बागायती करू आणि जिरायती शब्दच काढून टाकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत। कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे। निकालानंतर त्यांना कळेल। आम्ही निवडणूक जिंकली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे। हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्तीप्रदर्शन करत राजू शेट्टी यांनी आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा केली। या पदयात्रेदरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य शासनाच्या सर्व विभागातील लहान मोठे कंत्राटदार, सुशिक्षित, बेरोजगार, स्थापत्य अभियंता, छोटे विकासकांच्या सर्व प्रमुख संघटनांनी 7 मे पासून शासकीय विकासकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेण्यात आली। यात वरील बैठकीत राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारण सारख्या अनेक शासनांच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या प्रतिनिधींचा समावेश होता। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, देशभरातून CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत असंख्य विद्यार्थी बसले होते। परीक्षा झाल्यानंतर आता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे, जी म्हणजे CBSEच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल 20 मे नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पेट्रोलच्या किमती वाढल्याने अनेक जण आता CNG वाहनांकडे रस दाखवत आहे। अनेक जण CNGवर चालणारी वाहने घेत आहेत। त्यामुळे पेट्रोलवर खर्च होणारा पैसा वाचतो आणि प्रदूषणही खूप होत नाही। अशातच आता बजाज आपली पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे।